जे आम्हाला प्रश्न होते की ते सुटत नव्हते ते आम्ही त्यांच्यासोबत बोललो. त्यांनी आम्हाला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वास हे केलं की ते आम्ही आता मी स्वतः लक्ष घालून सगळी चौकशी शेवटपर्यंत तुमची साथ देईल म्हणून. आणि मला पूर्ण विश्वास आहे ते जे बोलले ते करतील. त्याच्यामुळे माझ्यात आता काहीच कसलेच आता हे नाही आहे की गैरसमज नाही की काही होत नाही म्हणून. आणि इथपर्यंत आणलं आत्तापर्यंत जोपर्यंत माझी गौरी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत अंजलीताई आणि नीलमताई यांना मी कधीच विसरणार नाही. ज्यांचं कोणी नाहीये त्यांच्या त्या येतात, ज्यांचं कोणीच नाहीये त्यांच्या त्या येतात. अशा लोकांची इतकी गरज आहे ना की विचारू नका. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले. नाही तर माझं लेकरू मी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून त्या दिवशी घेऊन गेले असते. घरच्यांनी सुद्धा माहित नसतं की काय झालं म्हणून त्याला. मला अशा लोकांची खूप गरज आहे. त्याच्यामुळे मी यांना कधीच विसरू शकत नाही. यांच्यामुळे माझ्या लेकराला न्याय भेटेल याचा मला विश्वास आहे. जे इथपर्यंत आले ते मी फक्त यांच्या दोघीमुळे आले. मी यांना कधीच विसरणार नाहीये. यांनी मला एवढं सहकार्य केलंय या दुःखातून सावरण्यासाठी. मला एवढं ताकद दिली की विचारू नका. खूप म्हणजे खूप. गौरीजींचे अगोदर सुद्धा तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या सुद्धा बोललं जात होतं. काही वर्षा अगोदर तुमचं संभाषण होत होतं का? 6 महिन्यांपूर्वी तुमच्याशी या संदर्भात बोलणं झालं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. झालं तरी पण नवीन लग्न झाल्यावर आपण लेकराला समजूनच सांगतो ना. ते लहानच असतं ना, आपल्याला समज असते ना. आपण का लगेच का भांडणं झाले की लगेच म्हणणार का तू ये म्हणून. समजूनच सांगावं लागतं. समजतं. तिच्यात तेवढी सहनशक्ती होती. ज्या लास्ट पॉइंटला तिला म्हटलं ये घरी तू, तिला नाही यायचं होतं. ती सहन करणारी होती. ती स्वतःचे स्वतः निर्णय घेणारी होती. प्रत्येक गोष्टीला खंबीर उभा राहणारी मुलगी होती ती. नाही तर एखादी दुसरी असती तर लगेच आली असती. पण तिने नाही केलं तसं. तिला तेवढं कळत होतं. पंकजा मुंडेंनी तुमच्याशी संवाद साधलेला होता. त्यांचं काय म्हणणं होतं आणि त्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली? कारण त्यांचं म्हणणं हे होतं की मला जर हा प्रकार माहिती असता तर मी तेव्हा आणि मी त्याच्या कानाखाली मारली असती. तर मी काय बोलणार ना त्याच्यावर. आम्ही त्यांना काही सांगितलंच नाही. कारण आमच्या लेकरांनी आम्हाला कोणाला सांगूच दिलं नाही. त्याच्यामुळे आता त्या विषयावर मी काय बोलणार ना. जे झालं सगळं आता त्यात मागचं काढून तर काही उपयोगच नाही. आता पुढं काय करायचं याच्यावर लक्ष द्यावं लागेल ना. विश्वास आहे का मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला? हो, आमची जी शंका होती सगळी, कारण एवढे दिवस 12-13 दिवस होऊन बी आणखीन काही आरोपी मोकाट आहेत. ज्या काही आमच्या शंका होत्या, आता काही तपास शांती आहेत आम्हाला सांगितलं तपास अधिकाऱ्यांनी. ते साहेबांना आम्ही सगळं शेअर केलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुमची मुलगी काय माझी मुलगी काय. आणि आताच आमच्या मिसेसनी सांगितल्याप्रमाणे अंजलीताई आणि नीलमताईने आम्हाला राहण्याची असो कोणची पण सोय त्यांनी कमी पडून दिलं नाही. आम्हाला इथपर्यंत आणून त्यांनी साहेबांना म्हणजे निवेदन आम्ही का द्यावं कुठं द्यावं आम्ही फार पेन फोन केले. मग ताईंनी आम्हाला त्यांचं असतं की त्यांना स्वतःला वेळ देता येत नाही. पण आम्ही रात्री कॉल केला तरी अंजलीताई कॉल उचलणार, नीलमताई कॉल उचलणारच आणि बोलणारच. की मला पण विश्वास बसत नाही की आजकालच्या एवढ्या ह्याच्यामध्ये हे लोक इतके कोऑपरेटिव्ह असतात. आमच्यासारख्याला इथपर्यंत बोलायला येऊ देतात की काय झालं हे लोकांना सांगता यावं. याच्यासाठी एवढे लोक हे स्वतःचा जीवाचाही विचार करत नाही येतं. आज अंजलीताईच्या आई ॲडमिट येतात अक्षरशः तिथं. काल दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचे नातेवाईक पण एवढे करू शकत नाही जेवढे दुसऱ्यासाठी करतात.